नमस्कार विद्यार्थी मित्र, यशोभूमी अकॅडमी मध्ये मी अमर जगताप आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. एमपीएससी चालू घडामोडी ही जी सिरीज आपली सुरू आहे करंट अफेअर्सच्या लेक्चरची. तर ह्या सिरीज मधलं आजचं हे 4थं लेक्चर आहे. पहिल्या 2 लेक्चरमध्ये आपण जूनचं करंट अफेअर संपवलं. तिसऱ्या लेक्चरमध्ये जुलैचा जो पहिला भाग आहे तो संपवला आणि राहिलेला भाग जो आहे जुलैचा तो आज आपण कंप्लीट करणार आहे. ठीक आहे. तर वेळ न घेता जास्त आपण ऍक्च्युअली लेक्चरला सुरुवात करूया. पहिली न्यूज आहे पीएम प्रणाम योजना. पीएम प्रणाम ती लक्षात कशी ठेवायची? सगळ्यात पहिल्यांदा कोणती पण योजना लक्षात ठेवण्यासाठी त्याचं उद्दिष्ट माहित असणं सगळ्यात अगोदर गरजेचं असते. तर कशासाठी योजना? राज्यांना पर्यायी खताचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन देऊन रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी. ठीक आहे. म्हणजे पर्यायी खतांचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देऊन रासायनिक खतांचा वापर कमी करणे. समजले असेल. एवढीच महत्वाचे असते. मॅक्सिमम क्वेश्चन असते ते एवढ्यावरच असतात. पण आता रिलेटेड फॅक्ट्स पण आपल्याला बघावं लागणार आहे त्या. तर मग ह्या योजनेचा खर्च असले वगैरे बघावं लागते. खर्च कशासाठी येते? राज्यसेवेला जास्त येणार नाही, प्रिलिम्सला तर येणार नाही, आलं तर ते मेन्सला येऊ शकते. राज्यसेवा प्रिलिम्सला असले क्वेश्चन येणार नाहीत. खर्च वगैरे येणार ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या प्रिलिम्ससाठी. मग ते खर्च किती आहे? 3,70,128 कोटी रुपये. लक्षात ठेवा, 3,70,128 कोटी रुपये. आणखीन काय फॅक्ट बघायच्या? तर ह्या योजनेची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. अर्थसंकल्प ऑब्विसली 2023-24 आहे आणि या योजनेस 28 जून 2023 या रोजी मान्यता दिली. म्हणजे अर्थसंकल्पात घोषणा आहे आणि 28 जूनला मान्यता आहे. म्हणजे 2-3 महिन्याचा गॅप आहे बघा टोटल घोषणा आणि मान्यता. ठीक आहे. आणि ह्या पीएम प्रणाम या प्रणाम योजनेचा फुल फॉर्म काय आहे? पीएम प्रोग्राम फॉर रिस्टोरेशन अवेअरनेस जनरेशन नरिशमेंट अँड अमेलिओरेशन ऑफ मदर अर्थ. ठीक आहे. योजना लक्षात राहिली असेल. पीएम प्रणाम योजना कशासाठी? रासायनिक खतांचा वापर कमी करायचा आहे आणि ग्रीन खतांचा वापर वाढवायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढची न्यूज. 4थे राष्ट्रीय जल पुरस्कार 2022. राष्ट्रीय जल पुरस्कार आहेत, 4थे आहेत आणि 2022 चे आहेत, 23 चे नाहीत. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असणार आहे? सर्वोत्कृष्ट राज्य कोणते आहेत, सर्वोत्तम जिल्हा कोणते आहेत आणि सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत कोणत्या आहेत. मेन सगळ्यात जे असणार आहे ते हेच असणार आहे. ठीक आहे. पण आता अलीकडल्या काळामध्ये एक अनुषंगिक ज्या गोष्टी आहेत त्या आपण विचारायला लागल्या, त्याच्यामुळे आपण हे पण बघूया. त्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? तर जगदीप धनखड यांच्या हस्ते. जगदीप धनखड कोण आहेत? भारताचे उपराष्ट्रपती. आणि कुठं झाले उद्घाटन? नवी दिल्लीमध्ये. आणि ही योजना कोणाची आहे? म्हणजे हे पुरस्कार कोणाचा आहे? तर जलशक्ती मंत्रालयातर्फे. जलशक्ती मंत्रालयाचा. आणि यावेळेस पिकू या लघुपटाचा शुभारंभ झालेला आहे. पिकू लघुपट लक्षात ठेवा, राष्ट्रीय जल अभियानाचा शुभंकर आहे. राष्ट्रीय जल अभियानाचा शुभंकर पिकू त्याचा शुभारंभ झालेला आहे. काय काय गोष्टी आहेत त्या अनुषंगिक मध्ये? तर जगदीप धनखड यांच्या हस्ते 4थ्या राष्ट्रीय जल पुरस्काराचं उद्घाटन. पुरस्कार जलशक्ती मंत्रालयामार्फत दिले जातात आणि यावेळेस पिकू या लघुपटाचा शुभारंभ झालेला आहे. मेन न्यूज काय आहे याच्यामध्ये? सर्वोत्कृष्ट राज्य. सर्वोत्कृष्ट राज्यात 1 नंबरला कोणता आहे? एमपी, 2 नंबरला ओडिशा आणि 3 नंबरला आंध्र. आंध्र आणि बिहार. बिहार स्पेसिफिकली लक्षात ठेवा. 3ऱ्या नंबरला आहे. लॉजिक वगैरे तुम्ही करचाल आणि बिहार एलिमिनेट करचाल आणि एक्झाम मधनं तुम्हीच एलिमिनेट व्हाल तिथं. 3ऱ्या नंबरला बिहार आहे. 1 नंबरला एमपी. कसं लक्षात ठेवणार? काहीतरी ट्रिक करावं लागणार आहे त्याला. एमपी फॉर एक्झाम्पल स्वच्छता आणि पाणी पुरवठा या केंद्र सरकारने ज्या पण योजना जाहीर केलेल्या पहिल्यापासून त्यामध्ये ह्या दोन्हीचा जवळचा संबंध असतो, स्वच्छतेचा आणि पाणी पुरवठ्याचा. आणि स्वच्छतेमध्ये बऱ्याचदा सगळ्यात टॉपला कोणता असते? तर ते मध्य प्रदेश असते. इंदूर वगैरे शहर असते. त्यामुळं ह्या जल पुरस्कारामध्ये पण टॉपला मध्य प्रदेश जाईल असे लक्षात ठेवायचं. 2 नंबरला आहे ते ओडिशा आणि 3 नंबरला आंध्र आणि बिहार. बिहार स्पेसिफिकली लक्षात ठेवा 3ऱ्या नंबरला आहे. सर्वोत्तम जिल्हा कोणता आहे? तर गंजम जिल्हा. गंजम कुठला आहे? ओडिशाचा. आणि सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत कोणती आहे? तर 1 नंबरला आहे ती जगन्नाथपुरम. कुठली आहे? तेलंगणामधली. आणि 2 नंबरला कोणती आहे? तर कोणतीच नाही, अस्साल. 3 नंबरला घेतली आपण कडेगाव. कडेगाव महाराष्ट्र जिल्हा जालना. 2 नंबरला कोणती आहे? तर काय लक्षात ठेवायची गरज नाही. 1 नंबरची लक्षात ठेवा आणि महाराष्ट्रातली 1 नंबरची. ठीक आहे. 4थे राष्ट्रीय जल पुरस्कार राज्यांमध्ये टॉप 1 नंबरला मध्य प्रदेश, 2 नंबरला ओडिशा, 3 नंबरला आंध्र आणि बिहार. आणि ग्रामपंचायतमध्ये महाराष्ट्रातली कडेगाव नावाची ग्रामपंचायत 3ऱ्या नंबरला. 1 नंबरला आहे ती जगन्नाथपुरम, तेलंगणा. नेक्स्ट आहे पुढची टायटन पाणबुडी. टायटन पाणबुडी
तर स्क्रीनवर दिसत असेल. काही वेळेस काय असतं, आपण अनेक गोष्टी करताना वाटते चला ठीक आहे, पण अनेकदा त्या गोष्टी संपतात आणि वाटतं याला ह्या असल्या गोष्टी नसत्या गेल्या तर चांगलं झालं असतं. तर त्याच टाईपची एक घटना म्हणजे बेसिक काय येतं, तर टायटॅनिक मूव्ही आपण सगळ्यांनी पाहिला असेल. तर त्या टायटॅनिक मूव्हीमध्ये जे टायटॅनिक जहाज आहे ते कुठलं आहे, तर ब्रिटिश जहाज आहे. ब्रिटिश जहाज आणि 15 एप्रिल 1912ला त्याने त्याचा पहिला प्रवास चालू केला आणि पहिल्याच प्रवासामध्ये ते हिमखंडाला धडक दिली त्याने, बुडालं. बुडून 1,500हून अधिक लोकांचा मृत्यू झाला तिथं. असं ते टायटॅनिक जहाज. मग ते आहे कधीच, 1912च. ओके. मग आता म्हणजे 18 जून 2023 त्याच्या आसपास, म्हणजे 2023 किती वर्ष, जवळपास 110 वर्षांच्या आसपास. त्या फरकानंतर अमेरिकेतलं एक पाणबुडी, टायटन पाणबुडी दिसत असेल स्क्रीनवर तुम्हाला. तर ती उत्तर अटलांटिक महासागरामध्ये RMS टायटॅनिक जे जहाज बुडालं होतं त्याचा अवशेष पाहण्यासाठी निघाले आणि पोलार प्रिन्स नावाचं एक जहाज होतं त्याच्यासोबत ती संपर्क ठेवून होते आणि पाण्यात बुडाली आणि ह्या पोलार प्रिन्स जहाजासोबतचा तिचा संपर्क तुटला 18 जून 2023 या दिवशी. संपर्क तुटला आणि त्याच्यामध्ये असणारा एक पायलट आणि त्याच्याबरोबरचे 4 क्रू मेंबर सर्वांचा मृत्यू झाला तिथं. तर नुसती एवढीच बातमी असती तर ती काही एवढी फेमस झाली असती का? तर नसती. म्हणजे ज्यांचा मृत्यू झालाय त्याच्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या व्यक्ती होत्या. कोण होतं? एक अब्जाधीश असणारा हमिश हार्डिंग, ओके, एक उद्योगपती असणारा शहजादा दाऊद, हे असली लोक त्याच्यामध्ये होते. ठीक आहे, त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळं ही न्यूज. आणि आणखीन एक एक्झामच्या अँगलनं लक्षात ठेवायची फॅक्ट म्हणजे हा व्हिक्टर 6000 आहे काय फ्रेंच रोबोट आहे. हा टायटनच्या बचाव कार्यात सामील झाला होता. ठीक आहे, टायटन पाणबुडी टायटॅनिक जहाजाच्या अवशेषाचा शोध घेण्यासाठी निघाली. संपर्क तुटला, बुडाली. 4 जण प्लस एक पायलट असे 5 जण टोटल गेले. नेक्स्ट आता पुढची न्यूज आहे INS किरपान. INS किरपान स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला. INS किरपान न्यूज मध्ये कशासाठी आहे, तर भारत व्हिएतनामला भेट देणार आहे, म्हणजे दिली आहे भेट. भारतानं व्हिएतनामला भेट दिलेली आहे. मिलिटरी म्हणजे नेव्हीची जहाज आहे. न्यूज वाचून ऍक्च्युअल कळेल तुम्हाला. इन सर्व्हिस मिसाईल कॉर्वेट भारताद्वारे व्हिएतनामला भेट आणि भारताकडून मित्र देशाला पूर्णतः ऑपरेशनल कॉर्वेट पहिल्यांदाच प्रदान करण्यात आले. ओके, मित्र देशाला ऑपरेशनल कॉर्वेट भारताकडून पहिल्यांदाच प्रदान करण्यात आलेले. त्याच्यामुळे INS किरपान लक्षात ठेवा, व्हिएतनामला दिलेले आहे, पहिल्यांदाच दिलेले आहे मित्र देशाला. स्क्रीनवर फोटो बघून ठेवा, जास्त लक्षात राहील. नेक्स्ट न्यूज आहे आपली आरती फला महिनी सॉरी आहे कशासाठी, तर ऍक्च्युअली तुम्हाला सांगू का ब्रीफ मध्ये, भारतीय वंशाचे आहेत मेन, पण त्या सध्या कुणाचा नागरिक आहेत, तर युनायटेड किंगडमच्या. युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटन, इंग्लंड जे काय मला म्हणायचंय ते म्हणा त्याला. भारतीय वंशाचे आहेत आणि त्या ब्रिटनच्या नागरिक आहेत आणि UNOOC याच्या संचालकपदी नियुक्ती झाली. तर आता ही युनायटेड नेशनची ऑर्गनायझेशन आहे, काय बारीक सारीक ऑर्गनायझेशन पण नाही की तुम्हाला काय स्किप केली न्यूज म्हणायला. युनायटेड नेशनच्या ऑर्गनायझेशनच्या रिलेटेड कोणती पण घटना त्या वर्षामध्ये घडलेली जर असेल, आपल्याला एक्झाम मध्ये ते येण्याची शक्यता जास्त राहते. तर ही UNOOC काय आहे, युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर आउटर स्पेस अफेअर्स. आउटर स्पेस म्हणजे कदाचित सूर्यमालेच्या बाहेरच्या ज्या गॅलेक्सीज किंवा आकाशगंगा वगैरे असतील तर त्यांचा शोध घेणं, त्यांचं निरीक्षण करणं दुर्बीण वगैरे, किंवा तिकडं विविध देशांच्या ज्या मोहिमा वगैरे जातात तर त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन वगैरे ठेवणं. आउटर स्पेस एवढं लक्षात ठेवा. युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर आउटर स्पेस च्या संचालकपदी कोण झाले नियुक्ती, तर आरती होला मैनी, हे स्क्रीनवर दिसत असेल. आरती होला मैनी आहेत कुठल्या, भारतीय वंशाच्या. सध्या कुठे आहेत, युनायटेड किंगडम मध्ये. बस एवढीच न्यूज आहे आपली. नेक्स्ट न्यूज आहे गीता प्रेस गोरखपूरला 2021 चा गांधी शांतता पुरस्कार. 3 फॅक्ट बनतात, तिन्ही फॅक्ट आपण घेऊ. पहिले आहे ते गीता प्रेस गोरखपूर, ते काय आहे. दुसरा आहे कधीचा पुरस्कार आहे, 2021 चा. 2023 ला दिला म्हणून तुम्हाला एखाद्या वेळेस आयोग गंडवल, 2022 चा म्हणून, 2023 चा म्हणून, पण तुम्ही 2021 वर ठाम राहा. आणि पुरस्कार जो आहे तो गांधी शांतता पुरस्कार.
तर आता पहिल्यांदा काय घ्यायचं आपण, गांधी शांतता पुरस्कार मला दिलाय गीता प्रेस गोरखपूरला. स्थापना कधी झाली या गांधी शांतता पुरस्काराची? 1995 ला. तर काय कारण असेल का? असंच उठलं पुरस्कार स्थापन केला असलं काय होत नसतं, काहीतरी घटना त्या काळात झालेली असते. तर महात्मा गांधीजींचा 125वा जयंतीनिमित्त, महात्मा गांधीजींचा जन्म कधीचा आहे? 1869चा. त्यांची 125वी जयंती 1894-95 काय असेल ते. तर तिथं 125व्या जयंतीनिमित्त ह्या पुरस्काराची स्थापना झाली. कोणता पुरस्कार आहे? गांधी शांतता पुरस्कार. बरं, हा पुरस्कार कोणाला दिला जातो? तर कोणत्याही राष्ट्रीयत्वाच्या व्यक्तीसाठी. म्हणजे तो काय भारताचाच असेल पाहिजे किंवा बांगलादेशचाच असला पाहिजे किंवा झिम्बाब्वेचाच असला पाहिजे असं काही नाही. तर तो कोणत्याही राष्ट्रीयत्वाच्या व्यक्तीसाठी पुरस्कार खुला आहे. दुसरी गोष्ट, आणि त्याच्यामुळेच पहिल्यांदा पुरस्कार कोणाला दिलाय हा? तर जुलियस नेरेरे. कुठले आहेत जुलियस नेरेरे? टांझानियाचे माजी पंतप्रधान. टांझानियाचे माजी पंतप्रधान जुलियस नेरेरे यांना प्रथम पुरस्कार. आणि आपण बघतोय कधीचा पुरस्कार आहे? 2021चा. मग आयोगानं याच्या अगोदर 1 वर्ष अगोदरचा पुरस्कार विचारू शकेल का? तर 100% विचारू शकेल. 2020चा पुरस्कार कोणाला दिलाय? तर शेख मुजीबुर रहमान. शेख मुजीबुर रहमान कोण आहेत? तर ते बांगलादेशचे अप्रॉक्सिमेटली आपल्या देशामध्ये महात्मा गांधीजींना जो दर्जा आहे तोच तिथं शेख मुजीबुर रहमान यांना आहे. तर ह्या पुढची न्यूज जे बघणार आहे आपण, म्हणजे या न्यूज मधला पुढचा पार्ट, गीता प्रेस. गीता प्रेसची स्थापना कधी आहे? 1923ला. त्याचं काम काय आहे? हिंदू धार्मिक ग्रंथाचे प्रकाशन. नावातच बघा ना, गीता आहे आणि प्रेस आहे. गीता आहे धर्मग्रंथ आणि प्रेस म्हणजे छापायचं, प्रकाशन करणं. त्याच्यामुळे हिंदू धार्मिक ग्रंथाचं प्रकाशन काम आहे. मुख्यालय कुठं? गोरखपूर उत्तर प्रदेश. काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. योगी आदित्यनाथ त्यांचा जो मठ आहे तो तिथं आहे, किंवा त्यांचा लोकसभेचा मतदारसंघ तिथं आहे. कार्यक्षेत्र त्यांचं ते आहे गोरखपूर. आणि ह्या गीता प्रेसचे संस्थापक कोण आहेत? आदित्यनाथ नाईक, गोयंका जालान आणि पोद्दार. हे 3 नाव लक्षात ठेवा. ठीक आहे. गीता प्रेस गोरखपूर 2021चा गांधी शांतता पुरस्कार. गांधी शांतता पुरस्कार काय आहे बघितलं, गीता प्रेस काय आहे बघितलं. ठीक आहे. आता पुढची न्यूज, वैभव फेलोशिप कार्यक्रम. वैभव मुलाचं कुठलं नाव नाही, आपण न्यूज मध्ये बघतोय ते वैभव म्हणजे त्याचा फुल फॉर्म स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, वाचून घ्या किंवा मी वाचतोय त्यावेळेस लक्ष राहू द्या. वैश्विक भारतीय वैज्ञानिक वैभव, वैश्विक भारतीय वैज्ञानिक. कशासाठी आहे? एक ब्रीफ मध्ये सांगतो तुम्हाला, एका सेकंद लक्ष द्या. की समजा कुठल्या एक्स गावातला एखादा व्यक्ती असला, कोण? समजा गणेश आहे. गणेश एक खूप कॉमन नाव आहे त्याच्यामुळे घेऊया आपण. गणेश आहे तो समजा IIT बॉम्बेमध्ये तो शिकला आणि नासामध्ये कामाला गेला. तर त्या गणेशला नंतर काय वाटतंय की इस्रोमध्ये काम करावं. इस्रोमध्ये काम करायचं असेल ना तर त्याला प्लॅटफॉर्म काय, मग नासा मध्ये तो आहे, त्याला भारतामध्ये पण काम करायचंय, तर तो प्लॅटफॉर्म ही वैभव फेलोशिप अवेलेबल करून देते. ज्यावेळेस वाचू त्यावेळेस आपण ऍक्च्युअली क्लिअर होईल जास्त. तर भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, ऑब्व्हियसली विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालय असणार आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे, वाचतोय तुम्ही फक्त रिलेट करा व्यवस्थित. परदेशात वास्तव्यास असलेल्या परंतु भारतीय मूळ असलेल्या स्टेम या क्षेत्रातील विशेषज्ञ. आता स्टेम काय आहे ते बघू, आधी फ्लो मध्ये वाचून घेऊ. स्टेम या क्षेत्रातील विशेषज्ञ लोक आणि भारतीय शिक्षण आणि संशोधन संस्था, या 2 गोष्टी लक्षात ठेवा. शिक्षण संस्था आहे आणि संशोधन संस्था यांच्यातील सहकार्य सुलभ करण्यासाठी भारत सरकारने ही फेलोशिप सुरू केलेली आहे. ओके, समजलं असेल तुम्हाला. आणि याच्यामध्ये ही जी कामं केली जाणार आहेत तर त्यांच्यासाठी म्हणजे स्कीम कशी आहे, तर टोटल ते हे तज्ञ जे आहेत तर टोटल जास्तीत जास्त 3 वर्षासाठी असं काम सहकार्य करू शकणार आहेत. आणि 3 वर्ष पण फुल टाइम आहे का? तर नाही, वर्षाला 2 महिने असं 3 वर्ष या पद्धतीने ते काम करू शकणार आहे. आणि बक्कळ रक्कम त्यांना दिली जाणार आहे. किती? महिना 4 लाख रुपये एवढी फेलोशिप. आता हे तज्ञ जे असतील कुठल्या पण विषयातले तज्ञ असतील का? तर नाही, तिथं पण त्यांनी क्रायटेरिया दिला, हे स्टेम विषयातले तज्ञ असायला पाहिजे. म्हणजे सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत त्यांना स्टेम समजलं असेल
आपल्यासारखे आर्ट कॉलेज आहेत त्यांच्यासाठी. स्टेम, एस म्हणजे सायन्स, सायन्स म्हणजे विज्ञान. टी म्हणजे टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान. ई म्हणजे इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग म्हणजे अभियांत्रिकी. एम म्हणजे मॅथमॅटिक्स, मॅथमॅटिक्स म्हणजे गणित. आणि अगेन एम म्हणजे मेडिकल, मेडिकल म्हणजे वैद्यकशास्त्र. ठीक आहे. तर वैभव फेलोशिप कार्यक्रम परदेशातल्या जे भारतीय मूळ असणारे लोक आहेत ते जर स्टेम विषयातले तज्ज्ञ असतील तर देशातल्या शैक्षणिक किंवा संशोधन संस्थांमध्ये ते सहकार्य करू शकतात. आणि ते सहकार्य करण्यासाठी जो प्लॅटफॉर्म गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अवेलेबल करून दिलाय त्याचं नाव हे वैभव फेलोशिप कार्यक्रम. पुढचे आहे नेक्स्ट क्यूएस वर्ल्ड रँकिंग 2024. काय आहे वगैरे हे जास्त विचारत बसायचं नाही आपण. दिलंय ना पाठ करायचं का एक्झामला येते. ठीक आहे. क्यूएस वर्ल्ड रँकिंग 2023 जागतिक विद्यापीठांची क्रमवारी. क्यूएसचा फुल फॉर्म काय आहे? कॉकरेली सायमन्स, कॉकलेरी सायमन्स जागतिक विद्यापीठ क्रमवारी. त्याच्यामध्ये भारतातल्या 45 विद्यापीठांचा समावेश आहे. ठीक आहे. जगातली टॉपची विद्यापीठ सगळ्यात अगोदर आपण बघू. एक नंबरला आहे ते MIT. MIT म्हणजे पुण्याची MIT नाही, तर मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे MIT. सलग 12व्यांदा पहिल्या क्रमांकावर आले. ही MIT कुठली आहे? अमेरिकेतली आहे. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अमेरिका सलग 12व्यांदा पहिल्या क्रमांकावर. दुसऱ्या नंबरला आहे ते केम्ब्रिज विद्यापीठ आणि तिसऱ्या नंबरला आहे ते ऑक्सफर्ड विद्यापीठ. टॉप 3 MIT, केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड. आणि भारतातले टॉप जे आहेत ते एक नंबरला आहे ते 149 नंबरला IIT बॉम्बे. 2 नंबरला आहे ते 197 ला आहे कोण आहे? IIT दिल्ली. आणि 3 नंबरला आहे ते 225 नंबरला आहे कोणता आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर. ठीक आहे. क्यूएस वर्ल्ड रँकिंग 2024 जगातले टॉपचे विद्यापीठे. एक नंबरला MIT अमेरिका, त्यानंतर केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ. भारतामध्ये IIT बॉम्बे, IIT दिल्ली आणि IISc बेंगलोर. नेक्स्ट आहे पुढचं डार्क पॅटर्न समस्येच्या निराकरणासाठी टास्क फोर्स. हा डार्क पॅटर्न म्हणजे काय अगोदर तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही फ्लिपकार्टच्या ऍपवरून किंवा वेबसाईटवरून एखादं समजा बुक परचेस करत असाल. ओके. आणि बुक परचेस करताय, त्याच वेळेस समजा तुमच्या वेबसाईटवर काहीतरी पॉपअप होणार, एखादी वेबसाईट, तुम्ही तिथं क्लिक करणार. क्लिक झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या वेबसाईटवर रिडायरेक्ट होणार. आणि रिडायरेक्ट झाल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअली इकडून बुक खरेदी करायचं होतं, ते दुसऱ्या कुठल्या तरी साईटवरून खरेदी करणार. लक्षात ठेवण्यासाठी एवढंच लक्षात ठेवा, ऍक्च्युअल मध्ये ते काय आहे ते काय आपला एवढं जास्त गरजेचं नाही. आपल्या लक्षात राहणं महत्वाचं आहे. कोणते पण क्लुप्ते वापरून, कोणत्या पण ट्रिक वापरून लक्षात ठेवा. तर मग आता ऍक्च्युअल वाचल्यानंतर हे समजून जाईल. तर डार्क पॅटर्न 2010 मध्ये हॅरी बिग्नल यांनी हा शब्द दिला. हे पण वन लाईनरसाठी लक्षात ठेवा. शब्द कोणी दिलाय? हॅरी बिग्नल. आणि डार्क पॅटर्न काय आहे मी जे सांगितलं ते इथे रिलेट करा. वेबसाईट आणि ऍप्सद्वारे वापरकर्त्यांचा हेतू नसलेली कृती करण्यासाठी किंवा कंपन्यांना फायदेशीर नसलेल्या वर्तनांना परावृत्त करण्यासाठी वापरलेल्या धोरणांना डार्क पॅटर्न म्हणतात. ओके. वेबसाईट किंवा ऍप्सद्वारे वापरकर्त्यांना हेतू नसलेली कृती करण्यासाठी किंवा कंपन्यांना फायदेशीर नसलेल्या वर्तनांना परावृत्त करण्यासाठी वापरलेल्या धोरणांना डार्क पॅटर्न म्हणतात. तर मग आता न्यूज मध्ये कशासाठी आहे? तर या समस्येच्या म्हणजे ह्या डार्क पॅटर्न समस्येच्या निराकरणासाठी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडून 17 सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना झाली. ओके. डार्क पॅटर्न समस्येच्या निराकरणासाठी 17 सदस्यीय टास्क फोर्स कोणी केली स्थापना? तर केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय. नेक्स्ट राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन मोहीम. सिकल सेल म्हणजे काय? सिकल म्हणजे काय? सगळ्यात अगोदर सिकल म्हणजे वेळाच म्हणतात आमच्याकडं. काही ठिकाणी त्याला कोयता वगैरे जरा शुद्ध भाषेत वगैरे म्हणतात, पण कोयता वेगळा असतोय ऊस वगैरे तोडायचा. तर हा वेळा, याला सिकल म्हणायचं. तर मग सिकल आणि प्लस सेल म्हणजे पेशी. सिकल सेल म्हणजे पेशींचा. कोणत्या पेशींचा? तर RBC तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असतील आपला जिथं कर्सर आहे तिथं. तर या पेशी, लाल रक्तपेशी यांचा आकार जर वेळासारखा होत असेल तर त्यांना सिकल सेल म्हणायचं. ठीक आहे. तर ती सिकल सेल ॲनिमिया
तर याच्यासाठी त्याच्या निर्मूलनासाठी जी मोहीम आहे, मग लक्षात त्याच्याबद्दलच्या फॅक्ट कोणत्या कोणत्या आहेत, तर त्याचं उद्घाटन कोणी केलंय? स्क्रीनवर अगेन प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी दिसत असतील. तर पंतप्रधानांच्या हस्ते 1 जुलै 2023 रोजी शहडोल मध्य प्रदेश इथं त्याचं उद्घाटन झालेलं आहे. कुठे उद्घाटन? शहडोल मध्य प्रदेश इथं. कुणाच्या हस्ते? पंतप्रधानांच्या हस्ते. आणि ही मोहीम अगेन हा सिकल सेल ॲनिमिया जो आहे तो आदिवासी एरियामध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळं ही मोहीम आदिवासी समुदायाच्या आरोग्याला प्राधान्य देते. लक्षात ठेवा, आदिवासी समुदायासाठी. मोहीम राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा भाग आहे, नॅशनल हेल्थ मिशन. आणि टोटल 17 उच्च केंद्रित राज्यांमध्ये ही मोहीम राबवली जाते आणि या 17 उच्च केंद्रित राज्यांमध्ये महाराष्ट्राचा पण समावेश होतो. ठीक आहे. रिव्हर्स ग्रुप मध्ये राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन मोहीम, उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी शहडोल मध्य प्रदेश येथे. आदिवासी समुदायाच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी योजना राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा भाग आणि 17 उच्च केंद्रित राज्यांमध्ये राबवली जाते आणि त्या 17 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रात पण ही योजना राबवली जाते. नेक्स्ट आहे मियावाकी वृक्षारोपण पद्धत. ब्रीफ मध्ये सांगतो, इथून खाली वाचा, मी तुम्हाला दाखवतो. समजा 1/1 चौरस किलोमीटर आहे हा एरिया. ह्या 1/1 चौरस किलोमीटर मध्ये 2 ते 4 देशी पद्धतीची म्हणजे देशी वाहनाची झाडं लावायची जी स्वावलंबी असतील आणि त्यातून काय करायचं तर ग्रीनरी वाढवायची. ग्रीनरी अशी ही मियावाकी पद्धत काय आहे बघा, रिलेट करा जे सांगितलं ते. प्रत्येक चौरस मीटर मध्ये 2 ते 4 प्रकारची देशी झाडे लावली जातात. 2 ते 4 प्रकारची देशी झाडे. आणि उद्देश काय याचा तर जमिनीच्या छोट्या तुकड्यात हिरव्या आच्छादनामध्ये घनता आणणे, घनता आणायची. आणि झाडे बहुधा स्वावलंबी, त्यांना देखभालीची आवश्यकता नाही. कशासाठी स्वावलंबी? कशासाठी तर आजच्या काळामध्ये माणसाला स्वतःकडे बघायचा वेळ नाही, झाडांकडे कोण बघणार आहे? लावल्यानंतर ते रामभरोसेच असतात, त्यामुळे ते झाडं स्वावलंबी असायला पाहिजे. बरं, हा मियावाकी कशासाठी न्यूज मध्ये कशासाठी आहे तर नुकतीच पंतप्रधानांनी आपल्या मन की बात ह्या कार्यक्रमामध्ये या संकल्पनेवर चर्चा केली. भारतातलं पर्यावरण सुधारण्यासाठी या प्रकारची झाडं वगैरे आपण लावू शकतो असं वगैरे त्यांनी म्हणलं होतं ते. तर ही एवढी सगळी न्यूज झाली. पण आता हे मियावाकी नाव जे आहे ते जपानी वनस्पती शास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांच्या नावावरून पडलेलं आहे. अकिरा मियावाकी जपानी वनस्पती शास्त्रज्ञ. ठीक आहे, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल ही मियावाकी पद्धत. नेक्स्ट, सगळ्यात महत्वाचं आपला टेलिग्राम चॅनल. बरं, टेलिग्राम मध्ये सर्च आयकॉनला जावा तुम्ही आणि हे यशोभूमी अकॅडमी नावानं मराठीमध्ये टाईप करा. हा लोक असणारा चॅनल दिसेल, त्याला जॉईन व्हा किंवा मग ही लिंक टाईप करा. आणि टाईप नाही करायचं जमले तर खाली आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंक, त्या लिंकवर क्लिक करून इथपर्यंत जावा आणि जॉईन व्हा. आपल्या स्क्रीनची, आपल्या लेक्चरची जी सॉफ्ट कॉपी आहे ती आपण तिथं अवेलेबल करून देणार आहोत. त्याचा फायदा होईल तुम्हाला रिव्हिजनला वगैरे. आणि त्याचबरोबर आपला चॅनल, युट्यूब चॅनल, त्याला पण सबस्क्राईब करा. आता लगेच केलं तर जास्त चांगलं. नेक्स्ट आहे पुढं कोलेडर्म. कोलेडर्म काय आहे तर ब्रीफ मध्ये इथंच बघा लगेच, हे बँडेज टाईप आहे बघा, त्याला कोलेडर्म म्हणतात. काय आहे, कशासाठी आहे, त्यानंतर बघू, अगदी समजून घ्या. तर हे होतंय काय तर हे जर लावलं, भारतानं तयार केलेलं आहे, आणि हे जर लावलं तर ती जखम जी असणार आहे स्पेसिफिक तिथली, तर त्या जखमेचं व्रण जास्त राहणार नाहीत आणि लवकर जखम बरी होणार आहे. अशा पद्धतीचं ते उपकरण आहे. मग आता न्यूज मध्ये कशामुळं तर भारतातील पहिले स्वदेशी बनावटीचे प्राण्यांपासून निर्मित क्लास डी बायोमेडिकल उपकरण. भारतातील पहिले, ओके, स्वदेशी बनावटीचे प्राण्यांपासून निर्मित क्लास डी बायोमेडिकल उपकरण, असे उपकरण आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, कोलेडर्म हे नाव लक्षात ठेवा. हे उपकरण कमीत कमी व्रण ठेवत त्वचेच्या जखमा लवकर बरे करते. ठीक आहे. नेक्स्ट आता टेलिमानस. टेलिमानस काय आहे, जुने खिलाडी आहेत त्यांना माहित असायला पाहिजे ऍक्च्युली. तर टेलिमानस म्हणजे तुमच्या मानसिक आरोग्य निर्मूलन, मानसिक आरोग्य त्याचं जर काही प्रॉब्लेम असतील ना तर ते निर्मूलन करण्यासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेली मोहीम आहे टेलिमानस. म्हणजे त्याच्यामध्ये काय करता येतं, समजा तुम्ही डिप्रेशन मध्ये आहे
तर एक त्या टेलिमानस हेल्पलाईनला कॉल करून तुम्ही फोन करू शकता आणि तिथले जे तज्ञ डॉक्टर असतील किंवा इतर मानसशास्त्रज्ञ वगैरे असतील तर ते त्यांच्यासोबत बातचीत करून तुम्ही नॉर्मल कंडिशनमध्ये रिटर्न येऊ शकता. तर ते त्याच्यासाठी टेलिमानस. तर बाबा न्यूज कशासाठी आहे ही? तर ह्या टेलिमानससाठी चॅटबॉट नुकताच सुरू केलेला आहे. त्याच्यामुळे न्यूजमध्ये आहे. चॅटबॉट म्हणजे काय आहे? तर तुम्ही फोन करताय त्याच्याऐवजी टाईप करायचं. समोर कोणता तज्ञ वगैरे नसणार आहे. तर तुम्ही तुमचं प्रॉब्लेम जे कॉमन प्रॉब्लेम आहेत त्याला स्टँडर्ड आन्सर त्यांनी तिथे फिट करून ठेवलेले असतील. तुमचा प्रॉब्लेम त्या टाईपचा असेल तर ते लगेच ते चॅटबॉट तुम्हाला रिप्लाय करणार आहे. तर मग भारतातील पहिला मानसिक आरोग्याबाबतचा चॅटबॉट कोणी सुरू केलाय? जम्मू आणि काश्मीरने टेलिमानसचा. कशासाठी महत्वाचं काय मी सांगितलं तेच की मानसिक आरोग्य संकटात सापडलेल्या लोकांशी लगेच संभाषण सुरू करू शकतो चॅटबॉट. ठीक आहे. नेक्स्ट न्यूज आहे आपली रवी सिन्हा. रवी सिन्हा कोण म्हणजे न्यूज मध्ये कशासाठी आहेत तर रॉचे नवीन प्रमुख. रॉ काय आहे? रिसर्च अँड अनालिसिस विंग. ऍक्च्युअली आपल्या गुप्तचर संघटना ज्या आहेत तर त्याच्या दोन प्रकार. एक आहे ते आयबी. आयबी कशासाठी? इंटरनल. आणि दुसरं आहे ते रॉ. रॉ कशासाठी? तर एक्सटर्नल न्यूज. म्हणजे देशांतर्गत गुप्तचर बातम्या जर असतील तर त्यासाठी आयबी आणि देशाबाहेरच्या जर गुप्तचर बातम्या असतील तर त्यासाठी रॉ. तर ह्या रॉच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली तर ह्या रवी सिन्हा यांची. दिसत असतील स्क्रीनवर रवी सिन्हा. तर ते वरिष्ठ IPS अधिकारी आहेत पहिली तर गोष्ट. आणि रॉचा फुल फॉर्म रिसर्च अँड अनालिसिस विंग. ते वाचत चला. एखाद्या वेळेस स्क्रीनवर मी इमेज घेतलेली असते आणि मी फक्त वरचा कंटेंट वाचून पुढे फॉरवर्ड करत असते. रॉ में 2 दशकों से है रवी सिन्हा. ठीक आहे. इथं अनुभवी लोक पाहिजे असतात. रॉच्या अनेक गोष्टी तुम्ही युट्यूबला वगैरे टाकल्या तरी येत असतात. जर इंटरेस्टिंग आहेत तुम्ही कधी बोर वगैरे झालं तर टाकून ते ऐकू शकता. खूप भारी असतात ते. काय काय पद्धतीने आपण काम केलेलं आहे रॉन वगैरे सगळं. ठीक आहे. तर आता नेक्स्ट न्यूज आहे आंतरराष्ट्रीय ग्रीन ऍपल पुरस्कार. हिरवं सफरचंद म्हणू नका, ग्रीन ऍपलच म्हणायला. आंतरराष्ट्रीय ग्रीन ऍपल पुरस्कार. तर हा पुरस्कार मी घेतला पण नसता. त्याचं मेन कारण काय आहे तर तो भारतातल्या एक 5 वास्तूंना 5 बिल्डिंगला तो प्रदान करण्यात आलेला आहे आणि भारतामध्ये पहिल्यांदाच प्रदान करण्यात आलेला आहे. हे त्याचं महत्व आहे. ते बघूया ऍक्च्युअली न्यूज काय म्हणते. तर लंडनच्या द ग्रीन ऑर्गनायझेशन तर्फे प्रदान करण्यात येतो. द ग्रीन ऑर्गनायझेशन कुठल्याही लंडनची त्याच्यामार्फत प्रदान करण्यात येतो. आणि यंदाचा पुरस्कार तेलंगणातील 5 इमारती आणि रचनांना जाहीर झालाय. कुठं जाहीर झालाय तर तेलंगणातील 5 इमारती आणि रचनांना. आणि भारतातील कोणत्याही वास्तू आणि संरचनेला मिळालेला पहिलाच पुरस्कार किंवा हा पुरस्कार मिळण्याची पहिलीच वेळ आहे. आंतरराष्ट्रीय ग्रीन ऍपल पुरस्कार कुठे मिळालाय? तेलंगणातल्या 5 इमारतींना. आणि भारतातल्या कोणत्याही वास्तू आणि संरचनांना पुरस्कार मिळण्याची पहिलीच वेळ आहे. त्याच्यामुळे ते लक्षात ठेवा. नेक्स्ट न्यूज आहे बॅड न्यूज आहे क्रिकेट प्रेमींसाठी. ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 काय झालेलं असणार आहे तर नेहमीप्रमाणे हम दुसरा ही नंबर लाएंगे, पहिले कभी आएंगे नहीं. फायनलला जाऊन नेहमीप्रमाणे आपण ऑस्ट्रेलिया विरुद्ध हारलेलो आहे. राशीला शनी येणं नावाचे एक म्हण आहे मराठीमध्ये. मराठीला मेन्सला वगैरे अभ्यास केला असेल तर तुम्ही. एक ट्रेव्हिस हेड हा भारताच्या राशीला आलेला शनीच आहे एक प्रकारे. ट्रेव्हिस हेड म्हणजे बाबा दुसरीकडे कुठं लई काही चांगला खेळतो अशाला भाग नाही. भारताविरुद्ध फायनल म्हणली की ज्या खेळतो आउटच होत नाही अजिबात. तर ह्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये पण फायनल मध्ये तो खेळलेला आहे भरपूर. तिथं पण तो सामनावीर झालेला आहे. नंतर कधी ज्या वेळेस आपण वन डेचा वर्ल्ड कप बघेन ना तर तिथं पण फायनल मध्ये तोच खेळलेला आहे ट्रॅव्हिस हेड. तर झाली काय न्यूज काय आहे जून 2023 मध्ये लंडन मधल्या ओव्हल मैदानावर ही ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 ही संपन्न झालेली आहे. विजेता कोण आहे तर ऑस्ट्रेलिया. उपविजेता कोण आहे तर ते इंडिया. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 209 धावांनी विजय मिळवलेला आहे. किती? 209 धावांनी. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पाठ करायची गरज नसेल, पॅट कमिन्स. आणि भारताचा कॅप्टन रोहित शर्मा. आणि ही एक फॅक्ट लक्षात ठेवायचे ICCच्या 3ही फॉर्मॅटमध्ये विजेतेपद पटकावणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला पुरुष क्रिकेट संघ ठरलेला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्क्वॅड खाली दिसत असेल.
एवढीच न्यूज आहे. पुढची न्यूज, आता ऍक्च्युली ह्या न्यूज काय आपल्या सिरियल मध्ये नव्हत्या, पण आता मागची न्यूज थोडीशी डिप्रेसिंग होते, त्याच्यामुळं त्याचं काहीतरी परिमार्जन करण्यासाठी ही न्यूज आपण घेतलेल्या आहेत. दोन्ही न्यूज आहेत बघा. सॅप चॅम्पियनशिप 2023 विजेता कोण आहे? भारत. सॅप काय आहे? साऊथ आशियन फुटबॉल फेडरेशन. तर दक्षिण आशियाई उपखंडातील देशांदरम्यान खेळवली जाणारी फुटबॉल फेडरेशन, फुटबॉल स्पर्धा आहे. सॅप काय आहे? फुटबॉल स्पर्धा. कुठं आहे? तर दक्षिण आशियाई देशांदरम्यान खेळवली जाणारी. अंतिम सामन्यात कुवेतचा पेनल्टी शूटआउट मध्ये आपण पराभव केलाय भारतानं, आणि भारताने ही चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. सॅप आपण जिंकलेली आहे, लक्षात ठेवा. कोणाला हरवले? तर कुवेतला. आणि नेक्स्ट आहे पुढची आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप. कबड्डी म्हणल्यानंतर आपण बॉस आहे कबड्डी म्हणलं, म्हणजे आपण एक नाही दोन नाही तब्बल 8व्यांदा स्पर्धा जिंकली बघा. स्पर्धा झाली कुठं? बुसान. बुसान कुठे आहे? दक्षिण कोरियात. दक्षिण कोरियातल्या बुसान इथं स्पर्धा झाली, आणि फायनल मध्ये आपण इराणला हरवलं. ठीक आहे. तर कबड्डी चॅम्पियनशिप 8व्यांदा जिंकले, आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप. आणि सॅप चॅम्पियनशिप म्हणजे ठीक आहे, वर्ल्ड कप गेला गेला, हे तरी कमीत कमी निघलं. म्हणजे म्हणसाल सर तुम्ही लोकसभेला हरायचं, ग्रामपंचायतीला जे काय ह्या टाईपचं काम झालं, तर शेवटी विजय तो विजय असतोय. पुढची न्यूज आपण बघूया आता इथं. थायलंडमध्ये जुलै 2023 मध्ये सुरू झालेल्या आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 चा शुभंकर हनुमान ही हिंदू देवता. दिसत असेल स्क्रीनवर. हा हनुमान आहे का? तुम्ही मला काय विचारू नका, ही इमेज मला नेटवर मिळालेली आहे, आणि त्याच्यामुळे तीच मी इथे घेतलेली आहे. तर आसियान ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023. ओके, शुभंकर हनुमान. कुठे स्पर्धा कुठे होते? तर थायलंड मध्ये. ठीक आहे, हनुमान शुभंकर. नेक्स्ट न्यूज आहे पोषण ट्रॅकर ऍप. पोषण ट्रॅकर ऍप काय आहे? ब्रीफ मध्ये तुम्हाला हुक देऊ का याचा? तर अंगणवाड्यांचं डिजिटायझेशन करायचं याच्यामध्ये. अंगणवाड्यांचं डिजिटायझेशन होऊन काय होणार आहे तिथं? अंगणवाडी सेविकांच्या कामाचे डिजिटायझेशन आणि ऑटोमायझेशन करून त्यांच्या सेवा वितरणामध्ये कार्यक्षमता आणायचे. कार्यक्षमता आणून काय होणार आहे? तर केंद्र सरकारचा एक राज्य एक राष्ट्र एक अंगणवाडी कार्यक्रम राबवण्यास हे उपयुक्त ठरणार आहे. म्हणून काय होणार आहे? तर आता ब्रीफ मध्ये सांगतो. समजा एक यूपीचा कामगार असेल, आणि समजा तो त्यानं तिथल्या अंगणवाडीमध्ये काहीतरी नोंदणी केली अशी की त्याचे समजा त्याची वाईफ प्रेग्नंट आहे, आणि तरी पण तो मायग्रेट होऊन महाराष्ट्रामध्ये येतोय, आणि समजा इथं आला, इथं आल्यानंतर तो फादर झाला, मुलगा झाला त्याला. तर मग तिकडं नोंदणी केली ना, तर त्याच्यानुसार ज्या सेवा अंगणवाडीतून त्याला मिळणार होत्या, तर त्या भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये जवळच्या अंगणवाडीला भेट देऊन त्याच सेवा तो इथं प्राप्त करू शकतो. अंगणवाडीचं डिजिटायझेशन झाल्यानंतर. वाचून घेऊ, वाचल्यानंतर क्लिअर होईल तुम्हाला. रिलेट करा आता मी जे सांगितले ते. तर स्थलांतरित कामगारांनी जर त्यांच्या मूळ राज्यात नोंदणी केली असेल आणि सध्याच्या निवासस्थानाजवळच्या अंगणवाडीला भेट देऊन ऍपद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा ते प्राप्त करू शकतात. ठीक आहे, त्यासाठी पोषण ट्रॅकर ऍप गुगल प्ले स्टोअरला अवेलेबल आहे, स्क्रीनवर दिसत असेल. तर महिला व बालविकास मंत्रालयानं सुरू केलेलं आहे. ठीक आहे, पोषण ट्रॅकर ऍप काय होणार आहे? तर अंगणवाडीचं डिजिटायझेशन होणार आहे, आणि त्याच्यामुळं देशभरामध्ये एका अंगणवाडीच्या कार्यक्षेत्रातल्या व्यक्तीला दुसऱ्या अंगणवाडीच्या कार्यक्षेत्रामध्ये सेवा मिळू शकणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे पुढच्या. वन लाईनर घेतलेले आहेत. वेस्ट इंडिज 48 वर्षामध्ये प्रथमच क्रिकेट विश्वचषकाला अपात्र. म्हणजे नशीब वगैरे काय गोष्टी म्हणतात, कोणाचा विश्वास असतोय कोणाचा नसतोय त्याच्यावर, पण ह्या गोष्टी ज्यावेळेस बघतो ना, तर त्यावेळेस नशिबावर विश्वास ठेवावा न ठेवावा त्याचा वैयक्तिक प्रश्न जरी असला तरी म्हणजे आपण प्रयत्न का चालू ठेवायचं, त्याच्यासाठी प्रेरणा मात्र लगेच मिळते याच्यामध्ये. म्हणजे हा वेस्ट इंडिज बघा, 1975चा पहिला वर्ल्ड कप आहे, 1979चा दुसरा वर्ल्ड कप आहे, 1983चा तिसरा वर्ल्ड कप आहे. म्हणजे 75 आणि 79चा वर्ल्ड कप त्यांनी वन हँड जिंकला होता, आणि 83चा पण त्यांनी ऑलमोस्ट जिंकला होता. भारत नशिबानं तो फायनल आपण त्याला हरवले वेस्ट इंडिजला. आणि तो वेस्ट इंडिज म्हणजे ज्याच्यात गार्नर, मार्शल, होल्डिंग किंवा आपले सर विवियन रिचर्ड असले खेळाडू आहेत की ज्यांचं नुसतं नाव काढलं तरी प्रतिस्पर्धी खेळाडूंची भांबेरी उडायची एकदम.
तर त्यांची टीम त्यांनी कधी स्वप्नात पण बघितलं नसेल की भविष्यामध्ये असली काय वेळ येईल. पण ह्याच वेस्ट इंडिजला आता 2023चा जो वर्ल्ड कप झाला वनडेचा, त्या वनडेच्या वर्ल्ड कप मध्ये अगदी अफगाणिस्तान क्वालिफाय झाले, पण हे वेस्ट इंडिज क्वालिफाय झालेलं नाही. ठीक आहे, म्हणजे नशीब कोणाचं किती पण अँगल मध्ये पलटी मारू शकते बाबा. तुम्हाला एक प्रिलिम निघली नसेल, 2 प्रिलिम निघले नसेल, डझंट मॅटर. पुढे एक्झाम आहे ना, झोकून देऊन अभ्यास करा एकदम. यश तुमचं असणार आहे. काही होऊ शकतं लाईफ मध्ये. ठीक आहे. वेस्ट इंडिज 48 वर्षामध्ये प्रथमच क्रिकेट विश्वचषकास अपात्र. हीच न्यूज आहे आपली. बाकी वन लाईनर दिसतील तुम्हाला. मॅक्स वर्स्टपेन जून जुलै 2023 मध्ये झालेल्या फॉर्म्युला 1 शर्यतीत सलग जिंकल्या. एकदम ऑपोजिट मधली न्यूज आहे बघा ही वरची वेस्ट इंडिजची खाली मॅक्स वर्स्टपेनची. म्हणजे वेस्ट इंडिज एकदम त्यांच्या आयुष्यात कधी इतका बघितला नसल्या एवढा डाऊनफॉल बघितलाय. आणि मग मॅक्स वर्स्टपेन कदाचित त्याच्या आयुष्यातल्या सगळ्यात उच्च शिखरावरती असेल. ठीक आहे, होत राहत असते तसल्या गोष्टी, लाईफ आहे शेवटी. नेक्स्ट न्यूज आहे आपली क्रिस्टियानो रोनाल्डो 200 आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने खेळण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या नावावर झालेला आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो 200 फुटबॉल सामने खेळण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या नावावर. नेक्स्ट आहे अजित आगरकर, क्रिकेट प्रेमी. लक्षात ठेवा, क्रिकेट निवड समितीचा तो अध्यक्ष आहे, पुरुष क्रिकेट निवड समितीचा. आणि लास्ट आहे ह्याच्यामधली मेरी कोमला युके इंडिया अवॉर्ड्स मध्ये ग्लोबल इंडियन आयकॉन ऑफ द इयर हा पुरस्कार. लक्षात ठेवा पुरस्काराचं नाव ग्लोबल इंडियन आयकॉन ऑफ द इयर हा पुरस्कार मेरी कोमला मिळालेला आहे. नेक्स्ट आता पुढची न्यूज आहे 2022 मधले सत्तेचे विस्थापन. कोणाचं केलंय तर कोणाचं सुद्धा नाही. हा एक अहवाल आहे. कोणाचा अहवाल आहे? UNHCR. त्याचा अहवाल. UNHCR काय आहे? युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रेफ्युजीज. UNHCR त्याचा अहवाल, युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रेफ्युजीज. आणि त्याच्यामध्ये काय गोष्टी आहेत तर एक 2 फॅक्ट आहेत, एवढ्या काय मेजर फॅक्ट नाहीत, मायनरच आहेत. पण आयोग अलीकडल्या काळामध्ये इकडे जायला लागले म्हणून घेतलेल्या आहेत. राहिल्या लक्षात चांगली गोष्ट आहे, नसल राहिलं लक्षात तर काय तुमचा काय एवढा काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. तर सामाजिक आणि हवामान संकटांमुळे बेघर झालेल्या लोकांच्या संख्येत 2022 मध्ये 21% वाढ झालेली आहे या अहवालानुसार. 21% वाढ. कशामुळे बेघर झालेले लोक, कशामुळे बेघर झालेल्या तर हवामान संकट आणि सामाजिक संकट. आणि त्यामुळे 2022 मध्ये जगभरामध्ये जबरदस्तीने विस्थापित किंवा पोस्ट डिस्प्लेसमेंटमुळे झालेली लोक किती आहेत तर 108.4 दशलक्ष. व्हिडिओ पॉज करा आणि ह्या दोन्ही फॅक्ट वाचून घ्या. त्याच्यामध्ये कन्सेप्ट वगैरे काही नाही, दोन्ही फॅक्ट आहेत. UNHCR युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रेफ्युजीज त्यांचा अहवाल आहे 2022 चा. त्यामध्ये 2 फॅक्ट त्यांनी दिलेले आहेत. नेक्स्ट आहेत राणी दुर्गावती गौरव रॅली. राणी दुर्गावती या दिसत असतील तुम्हाला स्क्रीनवर. तर त्यांचं खास काय, विशेष काय तर मध्य प्रदेशच्या त्या आहेत. आणि मध्य प्रदेशच्या राणी दुर्गावती मुघल सम्राट अकबर विरुद्ध त्यांनी लढा दिला. म्हणजे राजस्थानमध्ये जसा महाराणा प्रतापांनी किंवा महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी लढा दिला, आणि त्याच पद्धतीनं मध्य प्रदेशमध्ये मुघलांविरुद्ध लढा या राणी दुर्गावती यांनी दिलेला आहे. आणि जस्ट म्हणजे लक्षात ठेवायची बाब तुम्ही किंवा ही चालू करायची पण गोष्ट, मेन कारण काय त्याला तर लगेच सप्टेंबर ऑक्टोबरला इलेक्शन होते तिथल्या MP मध्ये मध्य प्रदेशमध्ये. आणि इलेक्शनच्या तोंडावर मग असलं मुद्दा यांचं राजकीयकरण केलं जातं. ठीक आहे, तर मग ह्या राणी दुर्गावतीसाठी मध्य प्रदेश सरकारनं गौरव रॅली, 6 दिवसीय गौरव रॅलीचं आयोजन केले. आणि ह्या दुर्गावती यांच्याविषयी आणखी एक गोष्ट म्हणजे ह्या राणी महोबाच्या चेंडेला राजघराण्यामध्ये 1524 साली जन्मलेल्या आहेत. ठीक आहे, महाराणी दुर्गावती. करंटचा क्वेश्चन आहे, म्हणजे करंटची न्यूज आहे त्यामुळे हिस्ट्रीचा क्वेश्चन येऊ शकतो. तर चेंडेला राजघराणा लक्षात ठेवा, 1524 मध्ये जन्मलेले आहेत, मध्य प्रदेशचे आहेत आणि अकबराविरुद्ध लढलेले आहेत. नेक्स्ट पुढची न्यूज आहे ई सरस ऍप. काय ऍप आहे हे तर समजा तुम्ही फ्लिपकार्ट आणि अमेझॉन हे तुमच्या नॉर्मल सर्व्हिस किंवा कोणत्या गोष्टी मागवण्यासाठी वापरत असताना, तर ह्या ई सरस ऍप तुम्ही बचत गटाने निर्माण केलेल्या विविध वस्तू ज्या आहेत ना छोट्या मोठ्या त्या मागवण्यासाठी त्याच पद्धतीने वापरू शकता ई सरस ऍप. तर न्यूज ऑफ ऍक्च्युअल आपण DAY NRLM यांच्याकडून या मोबाईल ऍपचे अनावरण. DAY NRLM काय जुन्या लोकांना माहित असेल, नवीन लोकांसाठी दीनदयाळ अंत्योदय योजना, नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन, ग्रामीण आजीविका कार्यक्रम तुम्ही इकॉनॉमिक्सला जो वाचला असेल तोच DAY NRLM. तर या
कार्यक्रमाकडून या मोबाईल ॲपचे अनावरण केलेलं आहे आणि ॲपचं उद्दिष्ट काय आहे जे मी तुम्हाला सांगितलं ते स्वयंसहायता गट किंवा बचत गटांनी बनवलेल्या उत्पन्नाचे विपणन वाढवायचे. ओके. आणि ऑर्डर थेट ग्राहकांच्या दारापर्यंत पोहोचवायची. अगदी Amazon प्रमाणे स्क्रीनवर दिसत असेल. सरस DIYNRELM launched e-सरस to market products made by women of self-help group. तर बचत गट त्याच्यातून निर्माण होणाऱ्या वस्तू वगैरे त्यांचं डोअर स्टेप डिलिव्हरीसाठी ई-सरस मोबाईल ॲप लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे नेक्स्ट म्हणजे काय? नॅशनल एक्झिट टेस्ट. ज्याचं नाव काय आहे? नेक्स्ट. तर ही नेक्स्ट काय आहे? डोळं झाकून ऐका एक सेकंद. भारतामध्ये कोणाला पण डॉक्टर म्हणून नोंदणी करून घ्यायची असेल ना स्वतःची, तर त्याला ही एक्झाम पास होणं गरजेचंच आहे. भले त्याचा कुठं पण एज्युकेशन झालेलं असो. ठीक आहे. नॅशनल एक्झिट टेस्ट उडा डोळा आता. भारतामध्ये डॉक्टर म्हणून नोंदणी प्राप्त करून घेण्यासाठी ही परीक्षा पास होणे आवश्यक आहे. ही परीक्षा रिकमेंड केली कुणी? नॅशनल मेडिकल कमिशन. भारतीय वैद्यकीय आयोगाने ही परीक्षा जाहीर केलेली आहे. पहिली परीक्षा कधी होणार आहे? मे 2024 मध्ये. आणि अगोदर असणाऱ्या ज्या अनेक परीक्षा आहेत त्या अनेक परीक्षांची जागा ही परीक्षा घेणार आहे. नेक्स्ट नॅशनल एक्झिट टेस्ट कशासाठी? तर भारतामध्ये डॉक्टर म्हणून नोंदणी प्राप्त करून घेण्यासाठी. नेक्स्ट न्यूज आहे आपली वन नेशन वन हेल्पलाईन. तर ऍक्च्युअली काय सांगू तुम्हाला ब्रीफमध्ये की पहिला चाइल्डलाईन नंबर म्हणजे लहान मुलांच्या संबंधित कोणतं जर प्रॉब्लेम असतील ना तर त्यासाठी फोन करायचा नंबर होता 1098 आणि हा 1098 नंबर आता 112 या नंबरमध्ये विलीन केलेला आहे. 112 नंबर अगोदरपासून चालू होता इमर्जन्सीसाठी. 1098 112 मध्ये विलिनीकरण केलं आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे? तर एकत्रित केल्यामुळे ह्याची परिणामकारकता वाढणार आहे. म्हणजे 1760 मोबाईल नंबर लक्षात ठेवायची गरजच नाही. एकाच मोबाईल नंबरवरून तुम्ही कॉल करून ह्या लहान मुलांसाठी पण काय प्रॉब्लेम कुठं चालू असतील, त्यांचं चाइल्ड मॅरेज वगैरे असतील वगैरे वगैरे, तर त्यासाठी ते हेल्प तिथं मागू शकताय. कोणाचा उपक्रम असणार आहे? ऑब्व्हियसली केंद्र महिला व बालविकास मंत्रालयाचा वन नेशन वन हेल्पलाईन उपक्रम. लक्षात आला असेल 1098 पूर्वीचा क्रमांक होता तो आता 112 मध्ये फिलिंग केलेला आहे. 112 अगोदरपासून चालू आहे. नेक्स्ट न्यूज आहे आपली अल्लुरी सीताराम राजू 125वी जयंती. स्क्रीनवर खालच्या बाजूला तुम्हाला हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व दिसत असेल तर त्यांची 125वी जयंती पूर्ण झाली. त्या सांगता समारंभाला उपस्थित कोण होतं? तर द्रौपदी मुर्मू भारताच्या राष्ट्रपती. हा सोहळा पार कुठं पडला तर तो हैदराबाद इथं. तर हे अल्लुरी सीताराम राजू जन्म कुठे त्यांचा? तर तो विशाखापट्टणम जिल्ह्यामध्ये. बर हे फेमस कशासाठी आहेत म्हणजे कशासाठी बाबा यांची न्यूज आहे? 1922 जे रामपा बंड म्हणलं जातं किंवा मन्यम बंड म्हणलं जातं तर त्याचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. रामपा बंड आंध्र प्रदेशमध्ये रामपा बंड हिस्ट्रीमध्ये तुम्ही वाचाल तर त्याचं नेतृत्व ह्या अल्लुरी सीताराम राजू यांनी केलं होतं. ब्रिटिश राजवटीविरुद्ध त्यांनी लढा दिलेला आहे. त्यांची 125वी जयंती अल्लुरी सीताराम राजू. स्क्रीनवर बघून ठेवा, लक्षात राहतील 125वी जयंती. नेक्स्ट आहे टाइम्स हायर एज्युकेशन आशिया रँकिंग 2023. आताच तर मला वाटते QS ची रँकिंग बघितली, परत आणखी टाइम्सची पण आली का? आली तर आली. आता मी काय मला नाही घेतली, त्यांनीच तिकडे दिलेले आहे आणि याच्यावर क्वेश्चन पण विचारलेत त्यामुळे आता ते घ्यावंच लागणार आहे. तर 18 भारतीय विद्यापीठांचा अव्वल 200 विद्यापीठांमध्ये समावेश. वन डिफरन्स, ही रँकिंग जी आहे ती आशियाची रँकिंग आहे आणि QS ची बघितली होती ती वर्ल्ड मध्ये रँकिंग बघितली. ओके. तर 18 भारतीय विद्यापीठांचा अव्वल 200 विद्यापीठांमध्ये समावेश. भारतातली टॉप विद्यापीठ कोणती आहेत? एक नंबरला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू, IISc बेंगळुरू. तिकडं कोणतं आहे? IIT बॉम्बे होतं भारतातल्या टॉपला QS मध्ये. 2 नंबरला आहे ते JS अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च. कुठे आहे, काय आहे, काय माहित नाही, लक्षात ठेवा. JS अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च भारतातली 2 टॉपची. बरं आशियातले सगळ्यात टॉपचे कोणते आहेत? तर 1 नंबरला आहे सिंघुआ विद्यापीठ, कुठलं आहे? चीनचं. 2 नंबरला पेकिंग विद्यापीठ, कुठलं आहे? चीनचं अगेन. आणि 3 नंबरला सिंगापूरची नॅशनल युनिव्हर्सिटी. म्हणजे ही जगातली आपलं आशियामधली टॉपची पहिली 2 चीन मधली. पहिला आहे सिंघुआ, दुसरं पेकिंग, तिसरं सिंगापूर मधलं. आणि इंडियामधली टॉपची आहे ती IISc बेंगलोर आणि ही JSS अकॅडमी. हे 2 टॉपचे आहेत. टाइम्स हायर एज्युकेशन आशिया रँकिंग लक्षात ठेवा.
नेक्स्ट आहे पुढची भारत मोहीम. भारत मोहीम कशासाठी आहे? तर बँकांना काम दिलंय सरकारनं. काय? तर कृषी पायाभूत सुविधा निधीला चालना द्या तुम्ही. कृषी पायाभूत सुविधेला निधीला चालना. बँकांची मोहीम, तीच भारत मोहीम आहे. मग त्याचं उद्घाटन कुणी केलंय? तर मनोज आहुजा त्यांच्या हस्ते सुरू झालेले. भारत जी मोहीम आपण बघतोय, बँक्स हेराल्डिंग ऍक्सेलरेटेड रुरल अँड ऍग्रिकल्चरल ट्रान्सफॉर्मेशन, ती भारत. काय आहे ब्रीफमध्ये लक्षात ठेवायचं? तर पायाभूत सुविधा ज्या कृषीच्या विकासासाठी लागतील तर त्या निधीला चालना देण्यासाठी बँकांची मोहीम आहे भारत मोहीम. परत खाली 2 वन लाईनर घेतलेले आहेत बघा. पहिली वन लाईनर आहे एम.यू. नायर, लेफ्टनंट जनरल एम.यू. नायर, भारताचे नवीन राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयक. राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयक कोण आहेत? लेफ्टनंट जनरल एम.यू. नायर. आणि दुसरी वन लाईनर काय आहे? चेन्नईमध्ये भारतातील पहिले पोलीस ड्रोन युनिट सुरू करण्यात आले आहे. या असल्या टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड काय कोणत्या नवीन गोष्टी भारतामध्ये घडत असतील ना, आणि कोणत्या राज्यामध्ये ती घडली असं विचारलेलं ज्यावेळेस असते त्यावेळेस डोळं झाकून, जर माहित नसेल तर डोळं झाकून साऊथ मधलं राज्य टाकून द्यायचं. माहित असेल ना तुम्हाला आणि ते नॉर्थ मधलं आहे ना, तर ते माहित असलेल्या गोष्टीला प्राधान्य द्या. माहितच नाही तुम्हाला आणि मारायचंय, ते रिस्क घ्यायची तुम्हाला, त्यावेळेस मग ते साऊथ मधलं राज्य टाकून द्यायचं अशा वेळेस. नेक्स्ट न्यूज आहे, अगेन वन लाईनर आहेत. महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी UNDP आणि DAY-NULM यांच्या भागीदारी करार केलेला त्यांनी. UNDP काय आहे? युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, विकास कार्यक्रम. आणि DAY-NULM, DAY-NRLM मागाशी बघितलं होतं. NULM काय आहे? नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन, म्हणजे शहरी आजीविका कार्यक्रम आहे नवीन विद्यार्थ्यांसाठी. तर महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी हे येणार आहे का? तर माहित नाही, शक्यतो नाहीच येणार आहे. तरी पण अगेन युनायटेड नेशन्स आहे याच्यामध्ये, त्यामुळे लक्षात ठेवा. महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी UNDP आणि DAY-NULM यांची भागीदारी झालेली आहे. नेक्स्ट, भारतातल्या बालपणातील मधुमेहांमध्ये जगात सर्वाधिक रोग्यांची संख्या आणि मृत्यूंची पण संख्या, म्हणजे भारतातले जे बालक आहेत त्यांच्यामध्ये जगातले सगळ्यात जास्त मधुमेह रुग्ण आहेत आणि मृत्यूंची संख्या पण या मधुमेह रोगामुळे जगात सगळ्यात भारतात आहे. शर्मेची बाब आहे. नेक्स्ट आहे आपली न्यूज, खानक्वेस्ट 2023. काय आहे खानक्वेस्ट? मंगोलियात झालेला बहुराष्ट्रीय शांतता युद्ध सराव आहे खानक्वेस्ट. त्याच्यामध्ये 20हून अधिक देशांचा सहभाग आहे. वाचून घ्या न्यूज. खानक्वेस्ट काय आहे? मंगोलियात झालेला बहुराष्ट्रीय युद्ध सराव, 20हून अधिक देशांचा सहभाग. नेक्स्ट आहे आपली सौर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप, त्याला सूट असं म्हटलं जाते, सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप. काय आहे? सायन्सची न्यूज आहे म्हणून डोळं झाक करू नका, सोपी आहे न्यूज. पुण्याच्या आयुका नावाच्या संस्थेने विकसित केली. आयुका काय आहे? बेसिक स्टेट बोर्ड वाचले असेल तर लक्षात असेल तुमच्या, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स. आयुका, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स. तर त्या संस्थेने हे विकसित केले आणि आदित्य L1 या मिशनचा भाग आहे. आता तुम्हाला चांद्रयान तर माहित असेल, तर चांद्रयान झाल्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये, 10 दिवसांमध्ये सूर्ययान, त्याला आदित्य L1 म्हणलं जातं, ते इस्रोनं लॉन्च केले. तर ते लॉन्च करण्यासाठी तर त्या काय म्हणतात त्याला, इमेज किंवा फोटो घेण्यासाठी ती दुर्बीण त्या आदित्य L1 मिशनवर बसवलेली आहे, सूट नावाचे, आणि विकसित कुणी केली? पुण्याच्या आयुका नावाने. त्याचं उद्दिष्ट काय आहे? तर UV तरंग लांबीमध्ये हाय रेझोल्युशन प्रतिमा काढणे. UV तरंग लांबी म्हणजे अल्ट्राव्हायोलेट तरंग लांबीमध्ये हाय रेझोल्युशन. अल्ट्राव्हायोलेट काय आहे? हाय रेझोल्युशन काय आहे? तुम्ही ज्यावेळेस हे करचाल, रिमोट सेन्सिंग करचाल, त्यावेळेस तुम्हाला तिथं समजून जाईल UV तरंग लांबी. ठीक आहे. नेक्स्ट न्यूज आहे आपली. नेक्स्ट न्यूज मध्ये PBWRS-1. PBWRS-1 काय आहे? तर एवढंच फक्त वन लाईनर लक्षात ठेवा. पंजाब कृषी विद्यापीठानं विकसित केलेलं गव्हाचं वाण, PBWRS-1. मग हे ह्याच्यामध्ये स्पेशल काय आहे? तर अमायलो स्टारची त्याची पातळी उच्च आहे, आणि ह्या अमायलो स्टारची पातळी जर उच्च असेल तर मधुमेह आणि हृदयरोगाचे धोके कमी होतात. ठीक आहे.
ठीक आहे. तर PBWRS1 काय आहे? पंजाब कृषी विद्यापीठानं विकसित केलेलं गव्हाचं वाण आहे. कशासाठी? अमायलो स्टार्चचं उच्च प्रमाण आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? तर मधुमेह आणि हृदयरोगाचं धोकं कमी होणार आहे. स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल शुगर फ्री घेऊ की किस्मो वगैरे. ठीक आहे. नेक्स्ट न्यूज आहे भारत जपान संयुक्त युद्ध सराव. नुकतंच काय झालेलं आहे? भारत आणि जपानमध्ये हा जिमेक्स नावाचा एक युद्ध सराव झालेला आहे, नौदल सराव, आणि त्याच्यामुळं सगळे युद्ध सराव भारत आणि जपानच्या दरम्यान आहे ते आपण इथे घेतलेले आहेत. जिमेक्स झाला. नेक्स्ट आहे मलबार. मलबार मध्ये कोण आहे? सगळं क्वाड देश. क्वाड मध्ये कोण आहेत? भारत आहे, अमेरिका आहे, जपान आहे, ऑस्ट्रेलिया, 4 देश मलबार सरावामध्ये. नेक्स्ट आहे धर्मा गार्डियन आणि वीर गार्डियन. त्यानंतर शिन्यू मैत्री आणि सहयोग कैजी. जिमेक्स तर लक्षातच राहील तुम्हाला, कारण जिमेक्स, जे म्हणजे जपान, आय म्हणजे इंडिया, एम म्हणजे मॅरिटाईम आणि एक्झरसाइज, ते जिमेक्स. मलबार क्वाड देशांचा आहे. त्यानंतर हे गार्डियन जिथं नावामध्ये येईल तर ते जपान बरोबर एवढं लक्षात ठेवायचं. धर्मा गार्डियन आणि वीर गार्डियन. लक्षात काय ठेवायचं तुम्हाला? शिंदू मैत्री आणि सहयोग कैजी. ठीक आहे. नेक्स्ट न्यूज आहे आपली आशियाई तलवारबाजी चॅम्पियनशिप 2023. तर चीनच्या वुशी इथं संपन्न झालेले आहे आणि भारताच्या सीए भवानी देवीनं कांस्य पदक जिंकलेलं आहे. भवानी देवी तमिळनाडूची आहे खेळाडू. सीए भवानी देवी कांस्य पदक. आणि सगळ्यात महत्वाचं काय आपल्या याच्यामध्ये, तर आशियाई तलवारबाजी चॅम्पियनशिपचे पदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरलेली आहे. ठीक आहे. सीए भवानी देवी लक्षात ठेवा. आशियाई तलवारबाजी चॅम्पियनशिप त्याच्यामध्ये पदक जिंकलेलं आहे. कोणतं? कांस्य पदक जिंकलंय आणि त्याच्या असं पदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरलेली आहे. स्पर्धा कुठं पार पडलेल्या आहे? चीनच्या वुशी इथं. नेक्स्ट आहे एलेना जिओ सिस्टम्स कंपनी. एलेना जिओ सिस्टम. जिओ म्हणजे हे JIO नाही, आता GEO आहे. जिओ सिस्टम्स कंपनी. तर तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत असेल, त्याच्याने वाचून घेऊ. या कंपनीतर्फे भारतातील पहिले नाविक म्हणजे काय आहे ते बघू. नाविक आधारित हँड होल्ड दळणवळण उपकरणाचे साधन म्हणजे जीपीएस प्रोव्हाइड करणार. आता जीपीएस कोणाचे आहे? तर ते नासा कोणाचे आहे? अमेरिकेचे. नासा जशी जीपीएस आहे त्याचप्रमाणे आपली नाविक नावाची नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन असं त्याचा फुल फॉर्म वगैरे आहे. तर ही ह्या एलेना जिओ ह्या सिस्टम ही कंपनी जी आहे ना, त्या कंपनीने ह्या नाविकवर आधारित दळणवळणासाठी म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये जसं जीपीएस असते त्याप्रमाणे ह्या अशा टाईपचं एक उपकरण सुरू केलेलं आहे. कंपनीचं नाव लक्षात ठेवा, एलेना जिओ सिस्टम्स. इथं काय आहे? एलेना जिओ सिस्टम्स हॅज लॉन्च इंडियाज फर्स्ट हँडहेल्ड नाविक बेस्ड नेव्हिगेशन डिव्हाइस. हा तो डिव्हाइस असणार आहे. स्क्रीनवर त्याच्यामध्ये जीपीएस टाईपच तुम्हाला इमेज दिसत असेल. ठीक आहे. नेक्स्ट न्यूज आहे आपली जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स MPI 2023. MPI तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये वाचला असेल तुमच्यापैकी बऱ्याच जणांना. तर MPI लॉन्च कोण करते? UNDP आणि OPH आहे. OPH काय आहे? ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह. ओके. UNDP आणि OPH आहे, ह्या दोन संस्थांद्वारे लॉन्च केला जातो. कधीपासून? तर 2010 पासून. हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. तर याच्यामध्ये मापन कशाच केलं जातं? आरोग्य आहे, शिक्षण आहे आणि राहणीमानातील परस्पर संबंधित वंचित स्थितीचं. म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स HDI माहित आहे तुम्हाला. HDI मध्ये काय असते? आरोग्य असते, शिक्षण आहे आणि पर कॅपिटा इन्कम म्हणजे राहणीमानात वगैरे तर असते. अगदी त्याचप्रमाणे ह्या MPI ला पण हे 3 घटक आहेत याच्यामध्ये. ठीक आहे. तर महत्वाचा मुद्दा काय एवढं जास्त महत्वाचं नाही. जागतिक लोकसंख्येच्या 18% लोक हे तीव्रपणे बहुआयामी गरीब आहेत. ऍक्टिव्हली मल्टी डायमेन्शनली पुअर. किती आहेत? 18% जागतिक लोकसंख्येच्या हे तीव्र गरीब आहेत. आणि भारतामध्ये 23 कोटीपेक्षा जास्त लोक गरीब आहेत. एवढेच दोन महत्वाचे फॅक्ट आहेत. ठीक आहे. MPI लॉन्च कोण करते? UNDP आणि OPH आहे. कधीपासून आहे? 2010 पासून. मापन कशाचं आहे? तर ते आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान. ठीक आहे. नेक्स्ट न्यूज आहे आपली पुढची राष्ट्रीय. आता ह्या दोन न्यूज थोड्याशा म्हणजे आता ही न्यूज इथे घेतली असतील, थोड्या 4-5 स्लाइड होऊन पुढची न्यूज घेतली असती ना तर ती कदाचित जास्त लक्षात राहिली असते. त्यामुळे याच्यानंतर लगेच ती पुढची न्यूज घेतलेली आहे, जास्त लक्षात राहील. पहा, राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक म्हणजे अगेन राष्ट्राचा MPI आहे. आणि याच्यामधल्या फॅक्ट थोड्याशा ह्या न्यूज पेक्षा जास्त महत्वाच्या आहेत. काय आहे तर लॉन्च कोणी केलेलं आहे? जी ऍक्च्युअल द्वितीय आवृत्ती आहे त्याची कधी जी आहे ती 2010 ला चालू झालेली आहे. त्याची द्वितीय म्हणजे दुसरीच आवृत्ती आहे. लॉन्च कोणी केलेला आहे?
सुमन बेरी. सुमन बेरी कोण आहेत? नीती आयोगाचे उपाध्यक्ष. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी ही द्वितीय आवृत्ती जाहीर केलेली आहे. त्याचं नाव काय आहे? बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक एक प्रगती पुनरावलोकन 2023. प्रोग्रेस रिव्ह्यू इंग्लिश मध्ये आहे, त्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये प्रगती पुनरावलोकन. ठीक आहे. तर राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5 त्याच्या आधारे त्याची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5 त्याच्या आधारे निर्मिती आहे. आणि अगेन 3 आयाम सेम आहेत. आरोग्य आहे, शिक्षण आहे आणि राहणीमान. आरोग्य, शिक्षण, राहणीमान तिकडे पण बघितलं होतं, इकडे पण आहेत. आणि आयाम 3 आहेत आणि निर्देशक किती आहेत? तर 12. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक त्याचा आयाम किती आहेत? तर बाबा तर 3 आहेत आणि निर्देशक किती आहेत रे? तर 12. वैशिष्ट्य काय आहेत ते? किंवा वैशिष्ट्य तुम्हाला आहे असे डायरेक्ट न्यूज मध्ये येणार नाही, परंतु इकॉनॉमिक्स मध्ये वगैरे असं जनरल स्टेटमेंट येतील आणि तिथं एलिमिनेट करण्यासाठी महत्वाचं ठरेल. बहुआयामी दारिद्र्य भारतात काय झालेले आहे? घट. आणि दारिद्र्याच्या टक्केवारीत काय असणार आहे? घटच असणार आहे. जसं जसं वरचीवर टाइम निघत जाणार आहे तसं तसं दारिद्र्य पहिल्यापासून म्हणजे 1970 पासून जेव्हापासून ते दारिद्र्य मोजतात तेव्हापासून घटच होत आलेली आहे ना. त्यामुळे आता ऑब्व्हियसली टाइम पुढे जाईल तशी त्याची घटच होणार आहे. नेक्स्ट काय असणार आहे पुढचा? उत्तर प्रदेशमध्ये गरीब व्यक्तीच्या संख्येत सर्वाधिक घट आहे. म्हणजे आता समजा उत्तर प्रदेशमध्ये लोकसंख्या आहे 20 कोटी आणि त्यातले 6 कोटी लोक जर गरीब असतील, त्यातले 1 कोटी लोक जरी गरिबीतनं दारिद्र्य वर जर आले, तर मग सगळ्यात जास्त लोकसंख्या कुठं होणार आहे? तर उत्तर प्रदेशमध्येच होणार आहे ना. ठीक आहे. बेस जितका सगळ्यात मोठा तितकं त्यांच्या प्रोग्रेसचा चान्स सगळ्यात जास्त. त्यामुळे उत्तर प्रदेश सगळ्यात जास्त गरीब लोक तिथंच असणार आहेत. त्यामुळे गरीब लोकसंख्या थोडी जरी घट झाली तरी मोठ्या प्रमाणात ते दिसून येणार आहे लगेच. ठीक आहे. नेक्स्ट आहे ग्रामीण भागातील दारिद्र्यामध्ये शहरी भागातील दारिद्र्यापेक्षा वेगाने घट. ऑब्व्हियसली दारिद्र्य कुठे जास्त आहे? ग्रामीण भागामध्ये. त्यामुळे घट पण कुठे वेगाने होणार आहे? ग्रामीण भागामध्येच. ठीक आहे. नेक्स्ट न्यूज आहे सॉरी याच्यामध्येच पुढचा आता पॉइंट काय आहे? देशामध्ये बहुआयामी दारिद्र्यातील लोकसंख्येचे प्रमाण किती आहे? ही आता हे महत्वाचं ठरलं बघा तुम्हाला. 14.96%. देशातील बहुआयामी दारिद्र्यातील लोकसंख्येचे प्रमाण 14.96%. त्यापैकी ग्रामीण किती आहे आणि शहरी किती आहे? हे बघा, लक्षात राहिलं चालेल नाही चालेल. ग्रामीण भागामध्ये 19% आणि शहरी भागामध्ये 5% आहे. आणि टोटल किती आहे? 14.96%. आणि बहुआयामी दारिद्र्यातील लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण कोणाकडे आहे? तर बिहारमध्ये. प्रमाण आहे बरं का, लोकसंख्या नाही. प्रमाण बिहार किती आहे? 33.76%. सगळ्यात कमी कोणाचं आहे? तर केरळचं. किती आहे? 0.55%. आणि महाराष्ट्रातील किती आहे? तर 7.81%. जे बिहार किती आहे? 0.55. महाराष्ट्र 7.81. इथं म्हणल्यावर आपण खूप महाग वाटतोय, पण ज्यावेळेस बिहारकडे बघतो ना त्यावेळेस जरा बरं वाटतं. म्हणजे 7.81 ठीक आहे भाऊ, चला. ओके. नेक्स्ट आता पुढचं वन लाईनर घेतलेले आहेत. आसामची गजह कोठा मोहीम कशासाठी आहे? नावामध्येच गज. गज म्हणजे काय? हत्ती. गजह कोठा मोहीम म्हणजे वाढता मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी. कोणाची आहे बाबा? आसामची गजह कोठा मोहीम. नेक्स्ट आहे सुधारगृहे. काय आहे? उत्तर प्रदेशमध्ये तुरुंगाला नाव दिलेलं आहे. म्हणजे तुरुंग, कोठडी वगैरे असं जे नाव आहे ते काढून टाकले, त्याला सुधारगृह असं नाव दिलेलं आहे. सुधारगृहे उत्तर प्रदेशमध्ये तुरुंगाचे नाव बदलून हे नाव ठेवलेलं आहे. अगेन वन लाईनर अशा टाईपचं क्वेश्चन येऊ शकतात. न्यूझीलंड लक्षात ठेवा. फळे व भाजीपाला खरेदीसाठी सुपर मार्केटमध्ये वापरल्या जाणाऱ्या पातळ प्लास्टिकच्या पिशव्यांवर न्यूझीलंडमध्ये संपूर्ण बंदी आणलेली आहे. म्हणजे आपल्या मागच आहे, आपण मागच आणलेले आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी न्यूझीलंडनं आता आणली. ठीक आहे. नेक्स्ट आहे पुढचा. नवी दिल्ली जुलै 2023 मध्ये ग्रीन हायड्रोजनवरील आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. नवी दिल्ली नाव लक्षात ठेवा. असल्या कुठल्या तरी कोपऱ्यातली कुठली तरी परिषद असते ते कुठं पार पडली अशा टाईपचं आयोगानं अलीकडल्या काळामध्ये त्यांनी चालू केलेलं आहे विचारायचं. तर नवी दिल्ली जुलै 2023 मध्ये ग्रीन हायड्रोजनवरील आंतरराष्ट्रीय परिषद पार पडलेली आहे. नेक्स्ट न्यूज आहे जगन्नाथ अम्मा वो योजना. एक लक्षात घ्या, जर विचारलं तर थोडं लॉजिक काय लावायचं? अम्मा, आईला कुठं अम्मा बोललं जातं? तर साऊथ स्टेटमध्ये. ही योजना साऊथच्या स्टेटची असणार आहे. नाव काय आहे? जगन्नाथ. जगन्नाथ कोण आहे? ते त्यामुळे आंध्र प्रदेशचं मुख्य जगन. तर त्याच्यामुळे जगन्नाथ अम्मा वो योजना कोणाची आहे? आंध्र प्रदेशची. आणि त्याच्यामध्ये काय? तर मातांना वार्षिक 15,000 रुपये द्यायचे. कशासाठी? तर बालकांना शाळेत पाठवण्यासाठी. म्हणजे बालकांसाठी अवघडच गोष्ट झाली. म्हणणार कोण, पाहुणे रावळे आले तर ते चॉकलेटला पैसे दिलेले पण आईच काढून घेणार
आणि आम्ही शाळेत जावं म्हणून आम्हाला पैसे द्यायचे, त्याच्याऐवजी सरकार आईलाच पैसे देते. मग आम्ही काय उपोषण करायचं का इथनं पुढं? ठीक आहे. आंध्र प्रदेशची जगन्ना अम्माऊ योजना कशासाठी? वार्षिक 15,000 मातांनी बालकांना शाळेत पाठवावे याच्यासाठी. नेक्स्ट न्यूज आहे आपली पुढची, वाय ब्रेक कशासाठी आहे? ऑफिस चेअरवर योगा. म्हणजे लोक आता व्यायाम वगैरे करत नाहीत, त्यांना ऑफिस चेअरवर बसल्या बसल्या तरी व्यायाम करता यावा याच्यासाठी हे वाय ब्रेक नावाचा हे आणलेला आहे आणि ऑफिस प्रोटोकॉल आणलेला आहे. त्याच्यामुळे ऑफिस चेअरवर पण योगा करता येणार आहे. त्यासाठी व्यावसायिकांना तणावमुक्त करण्यासाठी कोणाची मोहीम आहे? तर आयुष मंत्रालयाची. नेक्स्ट न्यूज आहे आपली, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण म्हणजे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ओडिशातल्या कनिका रेंज मध्ये भारतातील सर्वात मोठी नैसर्गिक कमान शोधली आहे. स्क्रीनवर दिसत असेल. भारतातील सर्वात मोठी नैसर्गिक कमान कुणी शोधलेली आहे? जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. कुठं सापडलेली आहे त्याला ती? कनिका रेंज. कनिका रेंज कुठे आहे? तर ओडिशामध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट न्यूज आहे हा, GMCOC ओमिक्रॉन वरील mRNA आधारित भारतातील स्वदेशी बूस्टर लस पुण्याच्या कंपनीने विकसित केली. पुण्याची कंपनी कोणती आहे? जेनेवा बायो फार्मास्युटिकल लिमिटेड. या पुण्याच्या जिनोवा बायो फार्मास्युटिकल कंपनीनं mRNA आधारित स्वदेशी बूस्टर लस या ओमिक्रॉनवर विकसित केलेले आहे. लसीचं नाव काय आहे? स्क्रीनवर दिसत असेल, GEMCOVCOM काय असेल ते. ठीक आहे, एवढं काय जास्त महत्वाची नाही, तरी पण लक्षात ठेवा पुण्याची कंपनी आहे आणि ओमिक्रॉनवर mRNA आधारित लस. नेक्स्ट आहे पुढची न्यूज आहे, लिसा ओडिशा टीव्हीची देशातील पहिली प्रादेशिक AI वृत्तनिवेदिका. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओडिशा टीव्ही आणि देशातील पहिली असल्यामुळे ते महत्वाची ठरते आपल्याला. ओके, दिसत असेल की लिसा हे खरंच मला पण सुरुवातीला डाऊट आला होता की हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनच बनवलेले आहे का? असू शकते काय. ठीक आहे, ओडिशा टीव्हीनं बनवलेले आहे, देशातील पहिली आहे आणि वृत्तनिवेदिका आहे. काय नाव आहे? लिसा. नेक्स्ट पुढचा, साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2023. ओके, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, ह्या विशाखा विश्वनाथन त्यांचं पुस्तक, कविता संग्रह ऍक्च्युअली. नाव काय आहे? स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना. एकदम समुद्राच्या किनाऱ्यावर एकदम शून्यात बघत असणारी महिला जी इथं दिसते तुम्हाला, तर स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना त्या पुस्तकामध्ये तोच संघर्ष दाखवलेला आहे. कधी स्वतःला पॉझिटिव्ह विचार येतात, कधी निगेटिव्ह विचार येतात स्वतःबद्दल. त्या दोन्हीला सावरून स्वतःला पुढे जावं लागत असतं, तेच सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर काय न्यूज काय आहे बघा, युवा साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2023 20 भाषांतील युवांना तो पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि मराठी भाषेसाठीचा पुरस्कार कोणाला? तर कवयित्री विशाखा विश्वनाथन यांना त्यांच्या स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना या कविता संग्रहासाठी. ठीक आहे, विशाखा यांचा हा पहिलाच कविता संग्रह आहे. आणि ह्या पुरस्कारासाठी लेखक किंवा कवीचं मॅक्सिमम एज किती असायला पाहिजे? तर 35 इयर्स. 35 वर्षाच्या आतील म्हणजे युवा जर त्यांना म्हणा पुरस्कारामध्ये असेल तर मग ते असायलाच पाहिजे ना 35 वर्षाच्या खालीच. आणि अगेन एक स्टेप पुढे राहण्यासाठी हा 2023 चा पुरस्कार झाला. त्यासाठी स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना. कोणाचं आहे पुस्तक? विशाखा विश्वनाथन. आणि 2022 चा पुरस्कार कोणाला आहे? पवन नारट यांना. त्यांचं पुस्तक कोणतं आहे? अगेन कविता संग्रह आहे. हा पण कविता संग्रह आणि हा पण कविता संग्रह, मी संदर्भ पोखरतोय. पवन नारट 2022 चा पुरस्कार. ठीक आहे, आणि आता नेक्स्ट आणि लास्टची न्यूज आहे आपल्या आजच्या लेक्चर मध्ये, साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2023. अगेन एकनाथ आव्हाड. ओके, एकनाथ शिंदे किंवा जितेंद्र आव्हाड नाही, तर त्या दोघांमधलं एक नाव, एकनाथ आणि आव्हाड. त्यांचं पुस्तक तुम्हाला दिसत असेल, छंद देई आनंद. या पुरस्कारासाठी साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2023 जाहीर झालेला आहे. टोटल 22 भाषांतील साहित्यिकांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. मराठी भाषेचा पुरस्कार एकनाथ आव्हाड यांच्या छंद देई आनंद या कविता संग्रहाला. ठीक आहे, आव्हाड कोण आहेत? तर मुंबई महापालिकेचे शिक्षक आहेत, म्युन्सिपालिटीचे शिक्षक. 2022 चा पुरस्कार कोणाला आहे? तर संगीता प्रवे यांना. काय त्यांचं होतं? कादंबरी. काय नाव तिचं? पियूची वही. ठीक आहे, तर धन्यवाद. इथंच आपलं लेक्चर संपतंय. जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा मित्रांना तुमच्या.
आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.